सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रकरणांत हलगर्जीपणा नको, शिक्षण आयुक्तांचे कडक निर्देश. पुणे. महाराष्ट्र राज्य शिक्षण आयुक्तालयाने सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंब निवृत्ती वेतनाबाबत फॅमिली पेन्शन अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन, उपदान, ग्रॅच्युइटी आणि इतर देणी वेळेत न मिळाल्याने वाढणाऱ्या न्यायालयीन प्रकरणांची गंभीर दखल घेत शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत. नेमके प्रकरण काय? उपलोकायुक्त यांच्याकडे कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्याबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यावर झालेल्या सुनावणीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात कार्यालयांकडून विलंब होत असल्याचे समोर आले. अनेकदा कर्मचाऱ्यांची वेतननिश्चिती, रजेची प्रकरणे वेळेत पूर्ण न झाल्यामुळे त्यांचे निवृत्ती वेतन प्रस्ताव महालेखापालांकडे पाठवण्यास विलंब होतो. यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते आणि प्रशासनावर न्यायालयीन प्रकरणांचा बोजा वाढतो. आयुक्तांनी दिलेले महत्त्वाचे आदेश. कार्यालय प्रमुखांची जबाबदारी. महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 नुसार निवृत्ती वेतनाचे कागदपत्रे तयार करण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित कार्यालय प्रमुखांची असेल. वेळेत कार्यवाही. सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन, उपदान, रोखीकरण व भविष्य निर्वाह निधीची देयके विहित कालमर्यादेतच पूर्ण करावीत. नियमित आढावा. क्षेत्रीय कार्यालयांनी या प्रकरणांचा वेळोवेळी आढावा घेऊन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शिक्षण आयुक्तालयाला सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. दक्षता. निवृत्तीनंतरचे कोणतेही देयके प्रलंबित राहणार नाहीत याची विशेष दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या हक्काचे पैसे वेळेत मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा विलंब झाल्यास संबंधित विभागाच्या प्रमुखांना जबाबदार धरले जाईल, असे संकेत या परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील हजारो सेवानिवृत्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.